सुरुवातीला म्हणजे सकाळी उठल्यानंतर जर तुम्ही ब्रश करण्याच्या अगोदर जर पाणी पिलं, तुमच्या त्या पचनक्रियेसाठी पण चांगलं आहे आणि संपूर्ण आरोग्यासाठी पण चांगलं आहे. साधं पाणी, मग तुम्ही गरम पाणी पित असाल तरी चालेल, पण साधं पाणी प्यायचं आहे, जास्त करून ब्रश करण्याच्या अगोदर. त्याच्या मागे एक कारण हेच आहे की ऍसिडिटीचा जर त्रास जर असेल तो कमी करण्यास मदत करतं. असं नाही की त्याने कमी होते ऍसिडिटी पूर्ण, कारण डाएट पण तुमचा दिवसभराचा महत्वाचा आहे, झोप पण मदत करते. पित्ताचा जर त्रास असेल तर तो कमी करण्यास मदत करते. त्याच्यानंतर दुसरा रूल आहे पाण्याचा की जेवण झाल्यानंतर एक अर्ध्या तासाने पाणी प्यायचं. त्याच्या मागे कारण हेच आहे की पचनक्रिया चांगली राहण्यासाठी तुमची महत्वाचं आहे की लगेच पाणी प्यायचं नाही. म्हणजे अगदीच तुम्हाला ठसका लागला असेल खूपच तर तुम्ही घ्या, प्या पाणी, पण शांत बसून एक अर्धा पाऊण तासाने पाणी पिणं. 1 तास ऍक्च्युली आहे तो टायमिंग, पण एक अर्धा तासाने तरी पिणं गरजेचं आहे. आणि तिसरा रूल आहे की संध्याकाळी 7च्या अगोदर पाणी प्यायचं आहे जास्तीत जास्त. म्हणजे दिवसभराचं प्रमाण एक 2 ते 3 लिटर पर्यंत तरी असायला हवं. जर तुमचं बिझी शेड्यूल असेल तर तुम्ही पाणी म्हणजे बाटली ठरवून ठेवा की मी साधारण 2 बाटल्या तरी दिवसभरात पिणार आहे.